नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी जी-डी भरती 2023ची मित्रांनो अजूनही आन्सर की आली नाही मित्रांनो. ते ह्याच कारणाने आली नाही. तर एस-एस-सी जी-डीचं मित्रांनो एक ऑफिशियली मित्रांनो एक इम्पॉर्टंट नोटीस मित्रांनो या ठिकाणी जे आहे जाहीर केलं आहे ऑफिशियली वेबसाईटवर की एस-एस-सी जी-डीची जे आहे मित्रांनो ही एक्झाम जी आहे ही जी परीक्षा आहे मित्रांनो हे पुन्हा घेणार आहे. ठीक आहे, तर री एक्झाम घेणार आहे मित्रांनो हे. आणि ही जी पेपर आहे मित्रांनो हे 30 मार्च 2024ला हे परीक्षा घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर. ठीक आहे, तर 30 मार्चला या ठिकाणी जे मित्रांनो हे पेपर घेणार आहे एस-एस-सी जी-डी वाले. ठीक आहे, तर काय झालं आहे मित्रांनो काय सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे तर हे जे मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. तर या ठिकाणी जवळपास 81 असे सेंटर आहेत. 81 असे सेंटर आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 16,000 प्लस विद्यार्थ्यांना जे पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी परीक्षा द्यावी लागणार आहे, कोणकोणत्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना यामध्ये पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कोणाकोणाची पुन्हा परीक्षा होणार आहे डबल ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्याच कारणाने मित्रांनो आन्सर की जी आहे लवकर आली नव्हती. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना नवीन पेपर द्यावं लागणार आहे, कोणकोणत्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावं लागणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून एस-एस-सी जी-डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा एस-एस-सीनं जे आहे मित्रांनो ऑफिशियली वेबसाईटवर हे नोटीस टाकला आहे मित्रांनो. तर जे तुमचे पेपर आहे हे मित्रांनो पुन्हा जे आहे मित्रांनो पेपर होणार आहे, री एक्झामिनेशन होणार आहे. तुम्ही बघू शकता. तर 30 मार्चला या ठिकाणी पेपर होणार आहे तुमचा. आणि ह्याच कारणाने मित्रांनो आन्सर की लवकर आली नव्हती. ठीक आहे, तर आता हे पेपर झाल्यानंतरच मित्रांनो तुमची एस-एस-सी जी-डी भरतीची आन्सर की येणार आहे. तर पहा आता कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर द्यावा लागणार आहे. तर पहिलं जे सेंटर आहे ते मित्रांनो अलेन हाऊस इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. तर हे कानपूरमध्ये येते. तर यांची जी तारीख आहे ते 5/3/2024ला विद्यार्थ्यांनी दिली होती. आणि दुसरी शिफ्ट आहे आणि टोटल या ठिकाणी 126 कॅन्डिडेटला या ठिकाणी परीक्षा द्यावं लागणार आहे. त्यानंतर दुसरं जे सेंटर आहे ते मित्रांनो CR कानपूरमधलंच आहे. ते एलेन हाऊस इन्फॉर्मेटिव्ह सेंटर आहे. आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो 4थ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा द्यावं लागणार आहे. त्यानंतर जे मित्रांनो एलेन हाऊस इन्फॉर्मेशन सेंटर्स तर कानपूर या ठिकाणी मित्रांनो 6 मार्चला जे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पेपर होता दुसऱ्या शिफ्टवाल्यांना, तर त्यांनासुद्धा पेपर द्यावा लागणार आहे पुन्हा 124 विद्यार्थी या ठिकाणी. त्यानंतर आर्या महिला PG कॉलेज तर या ठिकाणी हे वाराणसीमध्ये येते. 24/2/2024ला पेपर झाला होता आणि शिफ्ट होती पहिली. 177 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर पहा आर्या महिला PG कॉलेज वाराणसी या ठिकाणी पहिल्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर पहा आर्या महिला PG कॉलेज वाराणसी या ठिकाणी तिसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर द्यावं लागणार आहे. ठीक आहे, 20 फेब्रुवारीला ज्यांचा पेपर झाला त्यांना. त्यानंतर जे सेंटर आहे ते आहे वसुदेव डिजिटल सेंटर. तर वसुदेव डिजिटल सेंटर आहे. तर हे जे मित्रांनो लखनौमध्ये येते. तर इथल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर द्यावा लागणार आहे पुन्हा. त्यानंतर BR ऑनलाईन सर्व्हिसेस आहे. तर हे लखनौमध्ये पडते. तर 4थ्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला तर 6 मार्चला त्यांना पेपर या ठिकाणी द्यावा लागणार आहे पुन्हा 211 विद्यार्थी या ठिकाणी. त्यानंतर BRD कॉलेज आहे. तर BRD कॉलेज हे जे आहे मित्रांनो रुरकी या ठिकाणी ते. तर 6 मार्चला पेपर झाला होता. तर यामध्ये जवळपास 4 शिफ्टचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा द्यावं लागणार आहे, 118 विद्यार्थी या ठिकाणी. त्यानंतर BRD कॉलेज रुरकी तर या ठिकाणी रुरकीमध्ये पेपर होता 6 मार्चला आणि या ठिकाणी जे शिफ्ट होती ते होती दुसरी. त्यानंतर सिटी डिग्री कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी तर हे सुद्धा रुरकीमध्येच येते आणि 4थ्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर पहा सिटी लॉ कॉलेज हे आहे मित्रांनो लखनौमध्ये पडते आणि हे दुसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर देवा महिला महाविद्यालय हे वाराणसीमध्ये येते आणि जे शिफ्ट होती ते 4थी शिफ्ट होती. त्यानंतर देवा महिला महाविद्यालय वाराणसी आणि 4थी शिफ्ट होती. त्याचबरोबर DigiTrack IT सर्व्हिस तर हे वाराणसीमध्ये येते. 4थ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे. त्यानंतर एक्झॅमिट इन्फोटेक
प्रायव्हेट लिमिटेड, तर हे पटनामध्ये येते, पटना बिहार या ठिकाणी. तिसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर पुढे द्यावं लागणार आहे. त्यानंतर GB इन्फोटेक आहे, तर GB इन्फोटेक हे मित्रांनो आग्रामध्ये येते, तर या ठिकाणी चौथ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा द्यावं लागणार. त्यानंतर ज्ञानोदय टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, तर प्रयागराजमध्ये हे येते आणि जे शिफ्ट होती ते चौथी शिफ्ट होती. त्यानंतर आय क्रिएट सोल्युशन ICS, तर हे चौथ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावं लागणार आहे, तर हे देहरादून या ठिकाणी येते. त्यानंतर IDZ लाहोवाल, तर हे जे मित्रांनो दिब्रुगढमध्ये येते आणि दुसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर द्यावा लागणार. त्यानंतर IDZ मॉडेल विलेज नहार लांगबून, तर हे जे मित्रांनो इटानगरमध्ये येते, मणिपूर इटानगरमध्ये, आणि दुसऱ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर आयकॉन डिजिटल आहे, तर हे पटनामध्ये येते, पहिल्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावा लागणार आहे पुन्हा. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर नेटवर्किंग अँड कम्युनिकेशन सेंटर सारनाथ, तर हे जे वाराणसी या ठिकाणी येते, चौथ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर नेटवर्किंग अँड कम्युनिकेशन सेंटर सारनाथ, तर हे वाराणसीमध्ये येते, चौथ्या शिफ्टमध्ये. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर आपल्या महाराष्ट्रामधले तुम्ही या ठिकाणी जिल्हे बघू शकता कोणतं आहे, तर हे जे सेंटर आहे 26 आहे मुझफ्फरनगर, हे सुद्धा मुझफ्फरनगर आहे. 28 सुद्धा मुझफ्फरनगर आहे. 29वाला सुद्धा मुझफ्फरनगर आहे. त्यानंतर 30चं जे सेंटर आहे 30वा नंबर ते कानपूर आहे. 31 सुद्धा कानपूर आहे. 32 सुद्धा गाझियाबाद आहे. 33 सुद्धा गाझियाबाद आहे. त्याचबरोबर 34 गाझियाबाद तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर हे सगळं गाझियाबाद. तर हे या ठिकाणी जे चार्टमध्ये जे तुम्हाला सेंटर दिसत आहे, तर ज्या जिल्ह्यातलं सेंटर असेल, ज्या शिफ्टमध्ये असेल, तर त्यांनाच मित्रांनो एक्झाम आहे, ठीक आहे, त्यांनाच पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता प्रयागराज, पटना, प्रयागराज, मीरूट, त्याचबरोबर महाराष्ट्रातील बघूया आपण या ठिकाणी कोणते जिल्हे आहे का, तर बघू शकता मीरूट, अहमदाबाद, न्यू दिल्ली आहे, त्याचबरोबर प्रयागराज आहे, त्याचबरोबर गया आहे, त्यानंतर गया आहे, ठीक आहे. त्यानंतर श्री गणेश इनोव्हेटिव्ह गया, दुसरी शिफ्ट, त्याचबरोबर श्री गणेश इनोव्हेटिव्ह गया, तर हे चौथे शिफ्टवाले विद्यार्थी. त्याचबरोबर श्री गणेश कॉलेज ऑफ IT मॅनेजमेंट प्रयागराज, चौथे शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर सिन्को लर्निंग सेंटर लखनौमध्ये ते हे चौथ्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना पेपर द्यावा लागणार आहे. त्यानंतर सिन्को लर्निंग सेंटर हे मित्रांनो लखनौमध्ये ते चौथा शिफ्ट होती, ठीक आहे, यांना पेपर द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर सिन्को लर्निंग सेंटर लखनौ, तर यांचं जे शिफ्ट होती ते दुसरी शिफ्ट होती. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण एवढ्या चार्टमध्ये बघितलं तर महाराष्ट्रातील कोणतेही सेंटरचं यामध्ये नाव नाही आहे. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी घाबरायची काही गरज नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मित्रांनो एक्झाम द्यावी लागणार नाही. तर यांचीच मित्रांनो एक्झाम होणार आहे, तर टेन्शन वगैरे घेऊ नका. यांच्या पेपर झाल्यानंतर 30 एप्रिल नंतरच 30 मार्च नंतरच मित्रांनो तुमची या ठिकाणी ॲन्सर की जे मित्रांनो येणार आहे, ठीक आहे. तर 30 मार्चला यांचे पेपर होणार आहे एक्झाम, ठीक आहे. त्यानंतरच मित्रांनो तुमची ॲन्सर की येणार आहे, तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पूर्ण पेपर नाही द्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.